मामा, ऑफकोर्स लक्ष्मी. हळू. हो हो आले आले. बाय. काय झालं? अगं मधुरा आहे तिथे. चला. चलो. मी पाहिलं नाही ना आपल्याला. नाही 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 पाहिलं. रिलॅक्स. थँक गॉड, नाहीतर चिडवायला सुरुवात केली असती. चिडवायला आधी चिडली असती. अगं घरी काय म्हणाली माहितीये ना तुला? शॉपिंगला चल आणि मी नाही म्हणालो. अरे हो. हा, इथे जर तुझ्यासोबत शॉपिंग करायला आलो हे जर तिने पाहिलं असतं तर किती रागावली असतं आणि चिडली असती माहितीये ना तुला? हो बाबा, खरंच एवढ्यात कोणाला कळायलाच नको. का? कळलं तर कळलं, आणि एवढी का घाबरतेस तू? प्यार किया तो डरना क्या. मी आहे ना तुझ्यासोबत. रेडी असायला पाहिजे या सगळ्यासाठी. चला शॉपिंग करूया. सगळं जुळून आलंय तर स्वतःहून फोन नको का करायला यांनी? रविवारी किती वाजता भेटायचं हे सांगायला फोन कधी करणार आहे कुणास ठाऊक. आपल्यालाच मरावं लागेल, स्वतःहून करणारच नाही. चेंगट आहेत, एक नंबरच्या चेंगट आहे त्या साठेबाई. आपली गरज. हॅलो साठेबाई, अहो किती वेळ लावता हो? तुमची वाट बघून बघून थकायला होतो जीव. रविवारी किती वाजता भेटायचं ते सांगा. खाण्यापिण्याची तयारी करायला नको का? नको. काय गेलं ते स्थळ. काय? हो असं काय बोलता हो? असं कसं गेलं? मी सांगितलं होतं ना तुम्हाला धरून ठेव म्हणून. कसलं धरून ठेवते? तुमच्यामुळेच झालंय हे सगळं. माझ्यामुळे? मी काय केलं? मी काय केलं? अहो, अख्ख्या सोसायटीमध्ये तुम्ही कजाग म्हणून प्रसिद्ध आहात. मीराच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि मीराला कुणाच्या तरी गळ्यात मारण्यासाठी बकरा शोधताय. नाही हो. हो कोणीतरी काही सांगितलं तुम्हाला? मी प्रेमळ आहे हो. मी प्रेमळ म्हणून फेमस आहे आमच्या सोसायटीमध्ये. कुणी सांगितलं तुम्हाला? कोण होतं ते माहिती नाही, पण स्थळ रागावलंय. हो तुम्ही त्या स्थळाला सांगा ना समजावून. असं कुणावरही विश्वास ठेवायचा असतो का? वात्रट मुलं असतात सोसायटीमध्ये. मी तुम्हाला कुठल्या बाजूनी कजाक दिसते सांगा मला. हा, कोणी सांगितलं तुम्हाला? सांगा मला पहिले. अहो कमुताई, मी समजावून सांगितले नाही असं वाटतंय का तुम्हाला? सगळं सांगितलंय त्यांना, पण त्यांनी स्पष्टपणे नकारच दिलाय. मी म्हटलं त्यांना पुढच्या रविवारी भेटू म्हणून, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. दुसऱ्या स्थळाबद्दल बोला म्हणाले. आता मी काय बोलणार यापुढे? हो मी सगळं जुळवून आणलेलं विस्कटून टाकलंय पोरानं. अथर्वा, का केलं असेल अथर्वने असं? आदित्यने फुस्त नसेल लावली. दोघांचं चाललेलं असतं सारखं कुसूर 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 कुसूर. अथर्व थांब, दाखवते तुला. दादा ती साडी बघू, हिरवी. आदित्य, आईचा आवडता रंग कोणता रे? मला वाटतं तिला पेस्टल कलर्स आवडत असतील ना. तुला कसं कळलं? तेवढं कळतं रे. तू कसा असा अगदी शांत, अदबशीर, सॉफ्ट स्पोकन. आईचेच गुण उतरले असतील ना तुझ्यात. तिला असे बटबटीत रंग कसे आवडते. दादा त्या दोन दाखवा वरच्या. हा हा. आदित्य, तू इथे सेटल झालास ना की आईना इथे बोलव. मला भेटायचंय त्यांना. सासूला भेटायची इतकी घाई? छळ केला मग तुझा? काही करणार नाहीत त्या. आणि जरी केला ना तरी सहन करेन मी. माझी आई लहानपणी सोडून गेली ना मला. निदान सासूकडून तरी आईचं प्रेम मिळेल असं वाटतं. मिळेल मिळेल.
माझी आई खरंच खूप प्रेमळ आहे. ती तुझ्यावर इतकं प्रेम करेल ना की तुला इतर कोणाच्या प्रेमाची गरजच पडणार नाही. आणि तू आहेस तशी की कोणीही तुझ्या प्रेमात पडेल. आदित्य, सगळे बघतायत. बघू दे की, कळू दे की मी तुझ्या प्रेमात पडलोय. साडी बघ. ह्या बघ, ह्या 2 सिलेक्ट केल्या. कोणती आवडली जास्त? दोन्ही. दोन्ही? ग्रेट. मग ही आईंसाठी? खरं तर मला हीच आवडली होती. ठीक आहे, मग ही आईंसाठी आणि ही कमू मावशीसाठी. ओके दादा, हे पॅक करा. आता ड्रेस बघूया. हे बघा, हा पण चांगला आहे, नवीन कलर आहे. कसं वाटतं? मजा नाही. दुसरा बघू ना. हा हा, निळा हा बघू. वाव. ए, हा कसा वाटतोय? मजा नाही. ओके शोके. अच्छा, मग हा ड्रेस तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाच चांगला नाही दिसणार. आवडला तुला? खूप. ग्रेट. मग आपण हा. चला पॅक करा दादा. आता अजून काय बघूयात? मधुरासाठी मी असं फक्त माझ्यासाठी शॉपिंग कधी केली नाहीये. तिच्यासाठी घेऊया ना. म्हणजे काय? तिथे जाऊया. हो, बघा तिथे. दादा हे पॅक करा, आम्ही आलोच. चला, मस्त आली शॉपिंग. मला तुझा तो येलो ड्रेस दाखव ना, खूप छान आहे. दे. गॉड, माझ्याकडे दुसऱ्या कोणाची तरी बॅग आली आता. अगं ठीक आहे, लगेच कळलं ना आपल्याला, मिळेल आपल्याला. चल. नाही, यू डोंट वरी, मी जाते आणि बघते. ऍक्च्युली मला वाटतं मी मीराताईला पण बोलावून घेते, म्हणजे अजून थोडी शॉपिंग होईल ना, मस्त रमत गमत येते. बाय बाय. चल. काय रे? आई काय? आई 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 काय? आई आई म्हणून गळ्याला फास लावायला निघालास माझ्या? इकडे. काय केलंस तू? काय केलंस तू? अगं काय 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 केलं मी? काय केलं? हा, त्या मुलाला काय सांगितलंस तू? कोण कोण मुलगा? कुठला मुलगा आहे? मला काही कळत नाही. काय नाटक बघ. एक लक्षात ठेवा सर्व, माझ्या मार्गात येण्याचा प्रयत्न केलास ना तर मी काय करेन याची कल्पना सुद्धा करणार नाहीस तू. आई मग मॅडम खुश ना? खूप. हे पण शॉपिंगसाठी नाही. हा, मग हो, आपल्याला पहिल्यांदाच बाहेर असा एकत्र वेळ घालवायला मिळाला म्हणून ना. हेच आवडतं मला तुझं. मी न बोलताच तुला सगळं कळतं माझ्या मनात. हीच तर प्रेमाची खरी गंमत आहे. ओठ नाही बोलले तरी डोळे बोलतात. आणि हे तुझे डोळे खरंच खूप बोलतात. तुझे डोळे. आदित्य, मलाही काहीतरी घ्यायचं रे तुझ्यासाठी. म्हणजे तू मला आवडतोस म्हणून सुद्धा. आणि आजपर्यंत तू माझ्यासाठी आणि मधुरासाठी खूप काही केलंस. त्यासाठी नो फॉर्मॅलिटीज. खरंच खूप मनापासून वाटतंय मला म्हणून. आणि आज नाही, तेव्हापासून वाटतंय जेव्हा तू मला अक्षयच्या तावडीतून सोडवलेलं. मी थिएटरमध्ये अडकलेले आणि तू मला वाचवलेलंस. आणि आताही मीरच्या या प्रकरणात किती सावरलंस तू मधुराला. प्लीज सांग ना, काय घेऊ तुझ्यासाठी? वेडी आहेस का? आता तूच झाली आहेस ना माझी. ताई आणि आदित्य एकत्र?
आदित्य तर मला म्हणलं होतं मित्राबरोबर जाणार आहे. आदित्य ताई, अरे तू म्हणला होता मित्राला भेटायला जातोस म्हणून, मग इथे कसं काय? आणि तुम्ही दोघं एकत्र? अगं तो बघ ना, तो बाईकवर बसलाय बघ, तो माझा मित्र. आम्ही दोघं इथेच आलो होतो शॉपिंगला. हे बघ बॅग जर. आणि मी विशाखा सोबत आलेले शॉपिंगसाठी. कुठे आहे विशाखा? हा विशाखा मीरा, आपण पकडले गेलो आहोत. मधुराने आपल्याला पकडलं. आपण सांगून टाकूया तिला सगळं. मधुरा, हा, मी आणि मीरा तुला सरप्राईज गिफ्ट घेण्यासाठी इथे आलो होतो आणि तू आम्हाला पकडलंस. ताई. हो हो हो. थँक्यू आदित्य, थँक्यू ताई. ऍक्च्युली मी, मिहिर आणि शर्वरी पण शॉपिंगला आलो होतो एकत्र, पण अगं बॅगच एक्सचेंज झाली, सो मला परत यायला लागलं. एक्सचेंज झाली? अगं मग जा लवकर घेऊन ये, नाहीतर गडबड होईल. जा. हो, मी आलेच. बाप रे. नशीब तिला डाऊट नाही आला. आदित्य, मला काय वाटतं माहितीये, आपण मधुराला तरी निदान सांगून टाकावं. नाही म्हणजे तिला बाहेरून कळायला नको ना. तुला माहितीये ना, ती खूप हर्ट होईल. अरे आपणच सांगायला हवं तिला. काय वाटतं? मीरा, मला असं वाटतंय की आपण इतक्यात कुणालाही काही सांगूया नको. हे क्षण एन्जॉय करूयात ना. असं चोरी चोरी छुपके छुपके मजा वाटते. आपल्यातच थोडे सेटल होऊयात आणि मग सांगायचंच आहे. मीरा, तसंही तू घाबरल्यावर खूप छान दिसते. दादा, तू बॅग इथपर्यंत का घेऊन आलास? एवढी काय शॉपिंग नाही केली आहे मी. माझ्या लिटिल सिस्टरसाठी मी एवढं नाही करू शकत. थँक्यू. मोस्ट वेलकम. मग आवडले ना ड्रेसेस? हो, खूप आवडले मला. पण तू स्वतःसाठी का नाही घेतलं काही? हॅलो, लक्ष कुठे आहे तुझं? शरू, ऐक ना, मधुरा अजूनही नाराज आहे का? तुला काय वाटतं? मला तरी असं नाही वाटलं. तुला जाणवलं का? नाही, अगदीच तसं नाही. म्हणजे तुला वाटणं नॅचरल आहे, पण असा विचार कर ना, ती नाराज असती तर तिने ड्रेस घेतला असता का? तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव. हा, करेक्ट आहे, पण बोल ना. ऐक ना शरू, प्लीज गैरसमज नको करूस. मी खरंच खूप मनापासून विसरण्याचा प्रयत्न करतो तिला, पण मला त्याचा त्रास होतोय. तुला माहिती आहे, खूप कठीण आहे. म्हणजे मी 100% विसरण्याचा प्रयत्न करतोय, पण नाही जमत आहे मला. आय नो डिफिकल्ट आहे, पण डोंट वरी, आय एम ऑलवेज देअर फॉर यू. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. फक्त तू खुश राहा. तुला दुःखी बघितलं ना तर मला कसं तरीच होतं रे. जस्ट बी हॅपी. मी आले कपाटात ठेवून. शरू, आता माझ्या बाजूने झालं की मला खूप काही करता येईल. फिर मधुरा भी देखेगी और दुनिया भी देखेगी. मिहिर क्या चीज है. मामा, मी आत्ता फोन करणार होतो, कोणाचा पत्ताच नाही.
हे असं नका करूय. तुम्हाला उशीर होतो असं वाटलं ना की मला लगेच कळवत जावा. हे मामा, आमची खरेदी तर बघ, सगळा राग निघून जाईल. अरे वा, जोरदार खरेदी केलेली दिसते सगळ्यांनी. हा हो, हा शर्ट घेतलाय तुझ्यासाठी. शर्ट? अरे तुमच्यासाठी नाही का तुम्ही खरेदी करायची? तुम्ही घराच्या बाहेर जाता, मी घरातच बसलेलो असतो. बरं, आमच्या बरोबर बाहेर येशील तेव्हा तर घालशील. अच्छा, म्हणजे मी तुम्हाला शोभावा म्हणून आणलाय हो माझ्यासाठी. हा मामा, साड्या पण घेतल्यात हा. अरे वा, मामा, माझा पण ड्रेस बघ ना. बघू बघू तुझा ड्रेस. हो हो, वा, छान आहे ना. पण थोडासा मळल्यासारखं वाटतोय ना. अरे मामा, टॅन कलर्ड म्हणतात त्याला. अरे आजकाल तुम्हा मुलांची फॅशन म्हणजे. वा, काय काय खरेदी केली? हा? अय्या, साडी. हो मावशी, ही आदित्यच्या आईसाठी घेतली आणि ही तुझ्यासाठी. बघ दादा, मावशीला विसरल्या नाही त्या मुली. पण ही छान आहे ग. वा वा वा, सुंदर. छान आहे ना. आदित्यच्या आईचा आवडता रंग आहे हा, आणि हा तुझा आवडता रंग आहे ना, म्हणून मी ही खास तुझ्यासाठी घेतली. घे. नाही, हा कलर छान आहे, पण ही जास्त छान आहे. पोत बघ, पोत बघ. अगं मावशी, पण ती आदित्यने त्याच्या आईसाठी घेतली आहे, त्यामुळे तू. अगं त्यात काय एवढं? ए कमू, रडू नकोस ग. आदित्यच्या आईसाठी आणली ना ती साडी. तुला आणली ती साडी, घे ना तू. दादा, पण मला ही साडी आवडली. अरे मावशी प्लीज. मीरा, असू दे ना. मावशींना ती साडी आवडली ना, मग मावशींना ती घेऊ दे. हे बघ, असं पाहिजे. हे आवडलं मला. आदित्य, ही साडी तुझ्या आईला दे. ही साडी मी घेते. देशील ना? हो मावशी, नो प्रॉब्लेम. तुम्ही घ्या ही. हे बघ बाबा, वाघ म्हटलं काय, वाघोबा म्हटलं काय, दोन्ही खाणारच नाही का दादा? चांगलाय चांगलाय. कमू, नुसती साडीच नको घेऊस तू, आदित्यचा हा गुण पण घे. क्या बात है, करेक्ट मामा. ए चोंबडे, हा दादा मला जरा काही टोचून बोललं की लगेच बोलायला पाहिजे का ग तुला? हा? चला चला, तुम्ही आता फ्रेश व्हा. माझ्या हातची खिचडी खायची आहे तुम्हाला. वा मामा, तू खिचडी. हो, अगं तू काय नेहमीच करतेस ग. आता ऐकतं असं गरम गरम खा ना. चला खाऊया. काय रे? नाटक काय? नाटक काय करतोय? शपथ दादा, दादा यार नाटक नाही करते यार. यावेळेला सगळं सिरियस आहे यार दादा. का? कुठे धडपडलास? धडपडलो नाहीये, वेगळ्या प्रकारची धडपड करायला गेलो होतो, त्यातच प्रसाद मिळालाय. आईने सॉलिड बदललंय यार. काय बदललंय? काय केलंस तू? काय केलं मी? आईने एक स्थळ आणलं होतं मीराताईसाठी. मुलगा पण चांगला होता. आपण डेंजर झोन मध्ये होतो आणि म्हणून मी दादा, मी तुला सारखं म्हणत असतो ना, आई हात धुवून मागे लागली रे मीराताईच्या लग्नाच्या. तर हे लाईटली घेण्यात काही अर्थ नाहीये. अथर्व, तुला सॉरी म्हणू की थँक्स तेच कळत नाहीये.
काही म्हणू नकोस. हा फक्त एक कर, बोल ना. जेव्हा मला गरज लागेल तेव्हा माझ्यासाठी पण असाच मार खा, म्हणजे फिट्टम फाट. कसला आहेस यार तू, म्हणजे किती कमी दिवसात जीवाभावाचा झालास. सॉलिड.